विविध न्यायाधीशांनी प्रवचन देऊ नये ते त्यांचं काम नाही, असं सर्वोच्च न्यायालय एका निकालात म्हटलंय. असं मी आपल्या मागच्या दया दाखवताना या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. आणि तो व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर आपल्यापैकी अनेकांनी विविध माध्यमातून आमच्याशी संपर्क केला आणि सर्वोच्च न्यायालयाने हे नक्की कशाच्या संदर्भात म्हटलंय, कधी म्हटलंय, त्याची पार्श्वभूमी काय आणि या सगळ्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवा अशी मागणी सुद्धा केली. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांनी यामध्ये जी उत्सुकता दाखवली, जे कुतूहल दाखवलं आणि या विषयाची मागणी किंवा या विषयावर स्वतंत्र व्हिडिओची जी मागणी केली, त्या सगळ्याचा विचार करून आपण हा एक स्वतंत्र व्हिडिओ त्याची माहिती देण्याकरता म्हणून बनवत आहोत. आता हे सगळं प्रकरण जाणून घेण्यापूर्वी थोडासा त्याचा इतिहास आपण समजून घेऊया. बंगालमध्ये पॉक्सोची एक केस होती, त्याच्यामध्ये निकाल लागला होता आणि त्या निकालाच्या विरोधामधलं अपील त्या उच्च न्यायालयामध्ये म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होतं. आणि कलकत्ता उच्च न्यायालयाने त्या अपिलाच्या निकालामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्या आक्षेपार्ह गोष्टी ज्या लिहिल्या त्याच्यावरनं खूप गोंधळ झाला, लोकांनी खूप नाराजी व्यक्त केली. आणि हे सगळं प्रकरण आणि त्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या विरोधात स्वतःहून याचिका दाखल केली, ज्याला सुओ मोटो याचिका म्हणतात. हे या घटनेचं विशेष बाजू आहे. म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालयाने निकालात काही आक्षेपार्ह वाक्य वापरली, याच्या विरोधात कुठलीही व्यक्ती किंवा संस्था सर्वोच्च न्यायालयात गेलेली नाही. तर सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा त्या निकालामधलं जे काही वाक्य किंवा जे काही त्यांनी मजकूर वापरला होता तो तितकासा न पटल्याने त्यांनी स्वतःहून याचिका दाखल केली. आणि त्या याचिकेच्या जे अनेक निकाल आले त्यापैकी मला वाटतं 8 डिसेंबर 2023 रोजीचा जो एक निकाल आहे त्यात ते वाक्य आहे. आता त्याच्या आधी सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं, ओनली बाय वे ऑफ एन इलस्ट्रेशन वी आर रिप्रोड्युसिंग द ऑब्झर्वेशन्स मेड इन पॅरेग्राफ 30(3) ॲज अंडर. आता हे कुठली ऑब्झर्वेशन आहेत तर कलकत्ता उच्च न्यायालयाने त्याच्या निकालामध्ये जे म्हटलंय ती ऑब्झर्वेशन 30(3). इट इज द ड्युटी ऑब्लिगेशन ऑफ एव्हरी फिमेल ॲडोलसंट टू protect her right to integrity of her body, protect her dignity and self-worth, thrive for overall development of her self-transcending gender barriers, control sexual urge or urges, as in the eyes of the society, she is the loser when she gives in to enjoy the sexual pleasure of hardly 2 minutes. प्रोटेक्ट हर राईट टू ऑटोनॉमी ऑफ हर बॉडी अँड हर प्रायव्हसी. आता पॉक्सोच्या निकालाविरोधात जे अपील आलेलं आहे त्या अपिलामध्ये निकाल देताना किंवा त्याचा आदेश देताना हे जे आता मी जे सगळं वाचलं ते लिहायची खरं म्हणजे काही गरज नव्हती, तरी सुद्धा ते लिहिलं गेलं. मग त्याच्यावरनं बराच गजब झाला, त्याच्यावरनं बराच गोंधळ उडाला. मग सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. सर्वोच्च न्यायालय पुढे काय म्हणतं, in the appeal against conviction, the High Court was called upon to adjudicate only on the merits of the appeal and nothing else. But we find that the High Court has discussed so many issues which were irrelevant. Prima facie we are of the view that while writing a judgment in such an appeal, the honorable judges are not expected to express their personal views. दे आर नॉट एक्सपेक्टेड टू प्रीच. म्हणजे अशा विषयामध्ये निकाल देताना त्यांनी गुणवत्तेवर आधारित निकाल देणं अपेक्षित आहे. त्यांनी त्यांची वैयक्तिक मतं जी असतील ती त्या निकालामध्ये व्यक्त करायचं खरं म्हणजे काही कारण नाही. आणि कोणत्याही न्यायाधीशांनी प्रवचन देणं अपेक्षित नाही. आफ्टर हॅव्हिंग केअरफुली पेर्यूज द इम्प्युग्न्ड जजमेंट, we find that many parts thereof, including paragraph 30(3), are highly objectionable and completely unwarranted. Prima facie, the said observations are completely in violation of the rights of the adolescent guaranteed under Article 21 of the Constitution of India. Adolescent म्हणजे काय, जे पौगंडावस्थेतली मुलं असतात, म्हणजे धड मुलं नाही, धड तरुण नाही किंवा धड युवक नाही, असा जो मधला काळ असतो त्याच्याकरता तो ॲडोलसंट हा शब्द वापरला जातो. तेव्हा सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की या वयातल्या मुलींबद्दल अशी विधानं करणं
हे संविधानाचा अनुच्छेद 21चा भंग करणारं आहे. म्हणून आपण कोणत्याही निकालाकडे, कोणत्याही आदेशाकडे या निकालाच्या दृष्टिकोनातनं किंवा याच्या कसोटीतनंच बघायला पाहिजे. कोणताही न्यायाधीश जरी असला, तो अधिकाराच्या पदावर जरी बसलेला असला, तरी सुद्धा त्यांनी त्या चौकटीत काम करणं अपेक्षित आहे. आणि हे तुम्ही आणि मी नाही, तर सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की न्यायाधीशांनी गुणवत्तेवर निकाल द्या. तुमची वैयक्तिक मतं जी काय असतील ती शक्यतो निकालामध्ये त्याचं उद्धृत करू नका आणि प्रवचन वगैरे देण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आणि माझं सुद्धा तेच म्हणणं आहे की कायद्याच्या कसोटीवर, गुणवत्तेवर जो काही बरा वाईट निकाल द्यायचा तो त्यांनी द्यावा. ते त्यांचा अधिकार आणि कर्तव्य दोन्ही आहे. आपल्याला या सगळ्या विषयाबद्दल काय वाटतं, आपल्याला या निकालाची माहिती जर अधिक हवी असेल तर या प्रकरणाचा क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या क्रमांकाद्वारे तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरनं तो निकाल डाउनलोड करून घेऊ शकता. आपल्याला या विषयाबद्दल काय वाटतं, आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, अवश्य कळवा. धन्यवाद.